नमस्कार, मी कोमल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की आपल्याला माहिती आहे की मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता आपल्यासोबत, जो की माझा इंट्रोडक्शनचा व्लॉग होता, जो की फर्स्ट व्हिडिओ होता। आणि आज मी तुमच्यासाठी शेअर करत आहे दुसरा व्हिडिओ। तर दुसरा व्हिडिओ हा अतिशय स्पेशल आणि खास असणार आहे, ज्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग जे आहे ती गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर आपल्याला माहिती आहे की मी माझी प्रवासाची सुरुवात केलेली आहे यूट्यूबच्या, पण या प्रवासामध्ये काही अडथळे मला येतील। त्याच्यानंतर काही माझी जी इम्प्रूव्हमेंट आहे, जी डेव्हलपमेंट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी नवीन आहे या क्षेत्रामध्ये, मला फारसं या क्षेत्राचं नॉलेज नाही आहे, पण तरी पण मी खूप प्रयत्न करते आहे की मी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकेल आणि अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल। तर आपल्या सगळ्यांची साथ मला अशीच असू द्या नेहमी आणि सपोर्ट करत राहा ही विनंती। चला तर मग आपला नवीन व्हिडिओ स्टार्ट करूया। आपल्याला सांगू इच्छिते की आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तर तो खास जे आहे ते सर्व स्त्रियांसाठी जे आहे ते बनवते आहे। आणि स्त्रिया म्हटलं की त्यांच्या एक जवळचा विषय आहे। जवळचा विषय कुठला? तो म्हणजे साडी। अशी कुठलीही स्त्री नाही आहे की ज्या स्त्रीला साडी आवडत नाही। असं म्हणतात की जेवढे पण पोशाख किंवा आपण जे परिधान करतो वस्त्र, त्या सगळ्यांमध्ये आपल्या म्हणजे स्त्रियांच्या सुंदरतेला अजून म्हणजे वाढवतं, आकर्षक बनवतं। तर ती एकच वस्तू आहे, ती म्हणजे साडी। आपलं जे रूप आहे ते अजून खुलवते साडी, सौंदर्यामध्ये भर टाकते आणि म्हणूनच सगळ्या स्त्रियांच्या जवळचा विषय हा साडी असतो। चला तर मग मी तुम्हाला एक नवीन जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो आहे माझ्याजवळ असणारं काठपदर साड्यांचं कलेक्शन। अशा 5 ते 6 कलर आहेत, अशा 5 ते 6 साड्या आहेत ज्या तुमच्याकडं असायलाच हव्या। तर आपण जे आहे ते पहिली सुरुवात करूया। पहिली साडी मी तुम्हाला दाखवणार आहे लाल कलरची पैठणी। बघू शकता, लाल कलरची पैठणी आहे, ज्याच्यामध्ये गोल्डन कलरचं बुट्टीचं काम आहे आणि ग्रीन कलरचा त्याचा काठ, छोटीशी पाइपिंग दिलेली आहे आणि ग्रीन कलरचा पदर आहे। तुम्ही बघू शकता पदराला खूप छान असे गोंडे आहेत। गोंड्याची जी स्टाईल होती ती पहिले आउट ऑफ फॅशन झाली होती, परंतु आता पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आहे। प्रत्येक साडीमध्ये आपल्याला गोंडे बघायला मिळत आहेत। अशी अतिशय सुंदर असा लाल कलर आहे। तुम्ही बघू शकता कुठल्याही समारंभामध्ये, कुठल्याही नातेवाईकाचं, जवळच्यांचं, लांबच्यांचं, कोणाचंही लग्न असेल, साखरपुडा असेल, कुठला इव्हेंट असेल, तर तुम्ही ही जी साडी आहे ही अतिशय सुंदर आहे। तुम्ही अशा कलरची एक साडी तुमच्या कपाटामध्ये असलीच पाहिजे असं मला वाटतं। तर अतिशय सुंदर साडी तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी आपल्यासाठी दाखवते दुसरी साडी आहे माझ्याकडे, जी आहे तुम्ही नॉर्मल बघू शकता की खूप स्त्रियांकडे, महिलांकडे पैठणी साडी असते, पण माझ्याकडे युनिक साडी आहे पैठणीची, जी की चेक्समध्ये आहे। ही खूप युनिक साडी आहे, जास्त मी कोणाकडे अशी साडी बघितलेली नाही आहे। तर ही जी साडी आहे तुम्ही बघू शकता, याचा मोराची डिझाईन आहे, हे पूर्ण वेविंग केलेलं आहे, मोर बुट्ट्या, आणि खूप सुंदर आहे। आणि याचा पर्पल कलरचा जो आहे तो पदर आहे। चला तुम्हाला खोलून दाखवते। बघू शकता खूप अतिशय सुंदर अशी पर्पल कलरची पदर आहे आणि याचं ब्लाऊज देखील पर्पल कलरचा आहे। अशा पद्धतीची ही खूप सुंदर अशी पैठणी काठपदर साडी आहे। प्रत्येक साडीची मागे काहीतरी स्टोरी असते असं म्हणतात, तर तसंच माझ्या साड्यांबाबतीत पण आहे। मला साड्यांवरती खूप प्रेम आहे, पण ही साडी माझ्या अतिशय जिव्हाळ्याची, कारण ही साडी मला माझ्या आईने गिफ्ट केलेली आहे, म्हणूनच ही जी आहे ती अतिशय खास आहे माझ्यासाठी। सगळ्यांना माहिती आहे की आपल्या माहेरकडची ज्या गोष्टी असतात, ज्या वस्तू असतात, ज्या माहेरून आलेल्या असतात, त्याच्यावरती आपलं जरा विशेष प्रेम असतं, म्हणून ह्या साडीवर पण माझं अतिशय प्रेम आहे आणि खूप सुंदर साडी आहे। त्यानंतर तिसरा एक कलर मी तुम्हाला दाखवणार आहे, टिपिकल ट्रेडिशनल पैठणीचा जो कलर आहे हे बघू शकता, ऑरेंज कलर आहे, भगवा कलर म्हणू शकतो आपण याला। आता जवळच शिवजयंती आलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये
साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पूर्ण, पण महाराष्ट्रामध्ये जरा जास्तच, कारण आपण सगळे शिवरायांच्या मराठी मातीत जन्मलेलो आहोत त्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर साडी आहे ना, खूप छान रंग आहे. याला आपण जी बॉर्डर आहे आणि काठ आहे, पदर आहे, तर हा जो आहे पर्पल कलरचा आहे. याच्यामध्ये कॉइन्स जी आहे ती बुट्टी आहे कॉइनची, बघू शकता. खूप सुंदर साडी आहे. अशक्य गोष्टींवरती जाऊ शकते, म्हणजे याच्यावरती ब्लाऊज शिवायची गरज नाही. अशा 2-3 साड्या आहेत माझ्याकडे, त्याच्यासाठी पर्पल कलर जो आहे तो कॉमन आहे. मोस्ट ऑफ द ज्या ट्रेडिशनल साड्या असतात त्याच्यामध्ये जास्त ब्लाऊज शिवायची गरज पडत नाही, कारण की ग्रीन, रेड, त्याच्यानंतर पर्पल असेच काठ असतात, पिंक असे काठ असतात, त्याच्यामुळे जास्त ब्लाऊज शिवण्याची गरज पडत नाही. त्यानंतर ही चौथी अतिशय सुंदर साडी आहे, चंद्रकोर पैठणी. बघू शकता याच्यावर चंद्रकोर आहे. सध्या मागच्या वर्षीपासून 2025 खूप ट्रेंडिंगमध्ये होती ही साडी. सगळ्यांच्या कपाटामध्ये चंद्रकोर पैठणी 100% ही असणारच, आणि माझ्याही कपाटात आहे, म्हणूनच ती आज मी तुमच्या पुढे शेअर करते आहे. बघू शकता तुम्ही, पिंक कलरचा काठ आहे, पिंक कलरचा पदर आहे, आणि ऑल ओव्हर साडीवरती चंद्रकोर आहे. आंबा कलर आहे साडीचा. खूप सुंदर साडी आहे, बघू शकता. आहे की नाही सुंदर? आणि म्हणूनच मी म्हणते की खरं प्रेम जे आहे ना साडीवर, ते स्त्रीचं, ते का असतं. तुम्ही बघू शकता ही अंगावर इतकी खुलून दिसते साडी, म्हणजे दुसरा मी काही मेकअप केलेलाच नाही अजिबात. पण आत्तापर्यंत मी जेवढेही कलर दाखवले ते पूर्णपणे शोभून दिसणारे कलर होते. म्हणजे तुम्ही आता तुम्ही बघू शकता की भारतामध्ये जास्त करून डस्की आणि सावळ्या कलर किंवा तुम्ही नीम गव्हाळ कलर म्हणू शकता, अतिशय गोरा नाही पण गव्हाळ कलर म्हणू शकता, असे रंग जास्त आहेत. तर अशा सगळ्या कलरला ह्या साड्या सूट होणाऱ्या आहेत. कुठल्याही कार्यक्रमात जा, उठून 100% दिसणारच अशी ही सुंदर साडी आहे. त्यानंतर रिसेंटली मी 2 साड्या परचेस केल्या, ज्या संक्रांतीसाठी मी केल्या होत्या, पण काही कारणास्तव मला त्या वेअर करता नाही आल्या आणि मी त्याचे ब्लाऊज पण स्टिच केलेले नाही आहेत. तरी पण मी तुमच्यासोबत त्या शेअर करते. बघू शकता पॅरेट ग्रीन कलरची साडी आहे, ज्याच्यावरती गोल्डन कलरचं जे आहे वेविंग केलेलं आहे, आणि हा पदर आहे. 1 टोन साडी आहे, पूर्ण ऑल ओव्हर पॅरेट ग्रीन कलर आहे. पण साडी तुम्ही बघा, जास्त हेवी साडी नाही आहे, लाईट वेट साडी आहे आणि अतिशय चापून चपून बसणारी साडी आहे. तर मला अशा साड्या फार आवडतात, ज्या पूर्ण बॉडीला एकदम चापून चुपून बसतात, म्हणजे फुगत नाहीत, आणि चापून चुपून बसले की थोडं आपली बॉडी पण स्लिम ट्रिम वाटते. बघू शकता तुम्ही. मी तरी व्यवस्थित मिऱ्या केलेल्या नाही याच्या, पण हाताने जरी असं प्रेस केलं ना तरी पण ही प्रेस होते अशी, आणि एकदम चापून चपून बसते. एकदम मराठमोळी साडी आहे. त्यानंतर अजून एक साडी आहे माझ्याकडं, आणि जी सध्या ट्रेंडिंगमध्ये पण आहे, जी आहे मुनिया पैठणी. तर मुनिया पैठणीसुद्धा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, आणि पैठणीमधला मोस्ट डिमांडिंग कलर जो आहे तो आहे चिंतामणी कलर. प्रत्येकीकडे चिंतामणी कलरची एक पैठणी तर 100% असणार, आणि ती माझ्याकडे सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कॉपरचं वर्क केलेलं आहे, जरीचं. ही मोरांची डिझाईन आहे, आणि याच्यात पण बघा तुम्ही मोराच्या बुट्ट्या आहेत. कॉपर कलर सोबत चिंतामणी, आणि याला मुनिया पैठणी म्हणतात. याला ट्रिपल, ही जी साडी आहे ही ट्रिपल मुनियामध्ये आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मुनिया आहेत. अतिशय सुंदर साडी.
आणि मी आत्तापर्यंत ज्या साड्या तुम्हाला दाखवल्या त्या ट्रेडिशनल साड्या म्हणजे ट्रेडिशनल कलर्स होते. टिपिकल महाराष्ट्रीयन पैठण्यांमध्ये किंवा सिल्कच्या साड्यांमध्ये, काठपदर साड्यांमध्ये यूज केले जातात तेच कलर आहे. आता ट्रेंडिंगमध्ये जे आहे ते पेस्टल कलर्ससुद्धा यूज केले जात आहेत पैठण्यांमध्ये. पण खरं सांगू, जे लुक आपल्याला टिपिकल कलर्समध्ये मिळतं आहे ते पेस्टलमध्ये अजिबात मिळणार नाही. तर म्हणूनच हे जे कलर आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले, जे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवे. तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ, एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला हे सगळे माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवण्यासाठी. तर आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपलं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. धन्यवाद.